धूले देवपुर के संदीप पाटिल अपने सभी कार्यकर्ताओं के साथ माजी विधायक डॉक्टर फारूक शाह के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट में शामिल। डॉक्टर फारूक शाह ने जब से राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट में प्रवेश किया, विभिन्न सामाजिक संगठनों, कार्यकर्ताओं और युवाओं का समर्थन लहर की तरह उनके पीछे खड़ा हो गया है। यह नजारा बताता है कि उनकी लोकप्रियता सिर्फ एक वर्ग या क्षेत्र तक सीमित नहीं बल्कि समाज के हर हिस्से में फैली हुई है। माजी विधायक शाह ने हमेशा जनता की समस्याओं को अपनी प्राथमिकता माना है। पानी किल्लत हो या बेरोजगारी की समस्या, उन्होंने हर बार इन मुद्दों को गंभीरता से उठाया है और समाधान की दिशा में काम किया। यही कारण है कि आज लोग उन्हें सिर्फ एक नेता नहीं बल्कि अपना प्रतिनिधि मानते हैं। दादा तुम आगे बढ़ो, साहब तुम आगे बढ़ो, आमदार डॉक्टर फारूक शाह साहब तुम आगे बढ़ो, आवाज कोणाचा? पार्टीचा। तर आज रोजी मी संदीप पाटील, मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हा प्रमुख, आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय फारूक शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे। प्रवेश करायचं कारण अजितदादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही। गेल्या 5 वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी, तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही मी आवाज दिला, जेव्हाही विनंती केली, बोलवलं, साहेबांनी होकार दिला। नाहीतर साधं नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे 8-8 दिवस प्रतीक्षा करावी लागते, परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूस सुद्धा अगदी 15 मिनिटं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं। आणि कुठेही जातीपातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही, जातपात कुठेही साहेबांनी ठेवला नाही। विषय फक्त काम करायचं। बाकी ते मंदिर आहे, मस्जिद आहे का, गुरुद्वारा आहे का, चर्च आहे, हा साहेबांनी विषय पाहिला नाही। कारण की साहेब जेव्हा मी आमच्या विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना, तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन जिंकून घेतलं। साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की इथं रोज पूजा होते का, रोज आरती होते का, रोज पोथी पुराण वाचलं जाते का। वास्तविक त्यांना काय घेणं देणं आहे, पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास, शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट आहे। बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही। सर्वांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी आणि खरोखर 5 वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं। बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही, फक्त साहेबांनी जे काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधुतुल्य किशोर माळी, माझे काका साहेब आहेत, रिटायर पोस्टमन आहेत, त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात। त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत, सर्व कोणी डॉक्टर, कोणी लॅब टेक्निशियन, काही युवक आहेत, सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार। प्रभाग 2 मध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला, तुम्हाला तिकीट हवं आहे का? साहेब मी तिकिटासाठी पक्ष प्रवेश करत नाही आणि मला कुठलाही आमिष नाही, फक्त कार्य करायचं हाच माझा एक उद्देश आहे। सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार। माझा कार्याचा जो 5 वर्ष ह्युमन राईट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, साहेबांना तो लेखाजोखा मी दाखवला, तर साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हा प्रमुख या पदावरती काम सोपवणार आहेत आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार ही साहेबांना मी ग्वाही देतो।